नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इतिहासाचं प्रकरण 10वं बदलते जीवन भाग 2. याआधी आपण बदलते जीवन भाग 1 हे प्रकरण बघितलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बदलांचा आपण अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपल्याला क्रीडा, दूरदर्शन, वृत्तपत्र इत्यादी आणि अशा प्रकारचे अनेक विषय त्याच्यामध्ये काय काय बदल झाले ते बघायचं आहे. चला सुरुवात करूया. बघा काय दिलेलं आहे. या पाठामध्ये आपण भाषा, क्रीडा, नाटक आणि चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन या क्षेत्रात झालेल्या बदलांविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवात करूया भाषेपासून. भाषा. भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषासुद्धा आहेत. त्यांची संख्या आता कमी होत आहे. त्यावेळी जपायला हव्यात, अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल. असे असले तरी हिंदी चित्रपटांमधून सर्वत्र पोहोचलेल्या हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केलेले आहे. 1990 नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चाललेले आहे. म्हणजे इंग्रजी भाषेला विशेष महत्त्व आज प्राप्त झालेलं आहे. बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा या सगळ्या इंग्रजी भाषेचं जे वाढतं महत्त्व आहे ते किती वाढलेलं आहे, त्याचं किती प्रमाण वाढलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. अगदी सामान्य घरचा मुलगा असेल तरीसुद्धा त्याच्या आईवडिलांना असं वाटत असतं की तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला पाहिजे, त्यांनी CBSE शाळेत शिक्षण घेतलं पाहिजे. याच्या पाठीमागचं कारण काय की त्याला इंग्रजी भाषा ही चांगली आली पाहिजे, त्यांनी ती चांगली आत्मसात केली पाहिजे असंच त्याच्या आईवडिलांना वाटत असतं. बघा काय दिलेलं आहे पुढे. नोकरीच्या अनेक इंग्रजी ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. अंडरलाईन करून घ्या हे वाक्य. इंग्रजी ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. म्हणजेच काय? भाकरीची भाषा म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन इंग्रजी भाषा आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आता होते आहे बा. म्हणजे ज्याला इंग्रजी भाषा येते किंवा इंग्रजी भाषेवर ज्याचं प्रभुत्व आहे त्याला पुढे जाऊन त्याच्या उदरभरणाची विशेष काळजी करण्याची गरज नाही. इंग्रजी भाषा येते आहे ना, मग त्याला सहज कुठेही नोकरी लागू शकते. नोकरीच्या अनेक संधी इंग्रजी भाषेमुळे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंग्रजी शिकण्यात भारतीय लोक आघाडीवर आहेत. तथापि या प्रक्रियेने प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यायला हवी. पण काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इंग्रजीचा जो म्हणजे इंग्रजी भाषा जी वाढते आहे त्याच्यामुळे आपलं मराठी भाषेकडे किंवा जशी आपली महाराष्ट्रामध्ये आपली प्रादेशिक भाषा जी आहे ती मराठी आहे, मग इंग्रजी भाषेमुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? बघा आपण लहान मुलांशी बोलतो आता कुठे गेल्यानंतर किंवा आपल्याही घरी कोणी लहान बहीण भाऊ वगैरे तुमचे असतील तर बघा त्यांच्यावर नकळत इंग्रजीचे संस्कार जास्ती केले जातात. चूक झाली तर सॉरी म्हण असं शिकवलं जातं. कृपया हा शब्द त्यांना माहीत नसेल पण प्लीज हा शब्द त्यांना माहिती आहे. लहान लहान मुलंसुद्धा बोलतात. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं प्रादेशिक भाषेकडे म्हणजे आपली मूळ मातृभाषा जी आहे, जी प्रदेशाची भाषा आहे मराठी भाषा, त्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आजही आपण जर लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला मराठी भाषेतले त्या मानाने कमी शब्द माहिती आहेत जेवढे इंग्रजी भाषेतले माहिती आहेत. म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगायचं असेल तर तुम्हाला मराठी शब्द सांगितला तर पटकन लक्षात येणार नाही, पण त्याचा समानार्थी किंवा तसाच अर्थ असलेला इंग्रजी शब्द सांगितला की लगेच लक्षात येऊन जातं. म्हणजेच काय, प्रादेशिक भाषा खरंच आपली धोक्यात येऊ शकते. ठीक आहे. बघा पुढे काय दिलं आहे. क्रीडा. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रीडा क्षेत्रात मोजक्या खेळांची नावे घेतली जायची. यात बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी केले, त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोघेही मोठे झाले. यातील एक उदाहरण म्हणजे गीत सेठी होय. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. अंडरलाईन करून घ्या वाक्य. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात गीत सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. वयाच्या 15व्या वर्षी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकली.
पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अजिंक्यपदे मिळवली. जागतिक व्यावसायिक स्पर्धेत 5 वेळा, जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धेत 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले. या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. वृत्तपत्रांमध्ये या खेळाच्या बातम्या छापून येण्यास सेठी यांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. भारतातील उदयोन्मुख खेळाडूस त्यांनी नवी क्षेत्र उपलब्ध करून दिली आहे. हे झालं एका खेळाच्या प्रकारातलं. बघा आता तुमच्या सगळ्यांचा आवडता खेळ क्रिकेट. 1983 कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियतासुद्धा मिळाली. याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. 1985 भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. अंडरलाईन करून घ्या हे वाक्य. 1985 भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला. देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आघाडीवर आला. क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपटांची निर्मिती करता आली. तुम्हाला माहिती आहे लगान नावाचा आमिर खानचा चित्रपट आहे, किंवा धोनीवर जो पिक्चर आलेला होता सुशांत सिंग राजपूत ज्यांनी धोनीचं काम केलं होतं, पात्र निभवलं होतं, तो दूरदर्शनवर पूर्ण 5 दिवस 1 दिवस असे खेळाचे प्रसारण सुरू झाले. आणि आता तर इतक्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत की स्पोर्ट्स चॅनल आपण लावलं की कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्स चॅनलवर क्रिकेट सुरूच असतं. मग 2020 काय, किंवा मग 2020चे पण वर्ल्ड कप सुरू झाले. आता IPL सुरू आहेच, काल परवापासून सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे क्रिकेटचं वेड आता भारतीयांना जास्ती आहे. बघा, एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत सहभागी होता. इसवी सन 2000च्या ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने भारोत्तोलन म्हणजे वेटलिफ्टिंग पदक मिळवले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होय. अंडरलाईन करून घ्या. कर्नम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व आता वाढायला लागलेलं आहे. भाषा आणि क्रीडा हे प्रकार बघितले. पुढचा प्रकार आहे नाटक आणि चित्रपट. नाटक आणि चित्रपट हा भारतीयांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी नाटके खूप वेळ, कधी कधी रात्रभर चालायची. आताच्या काळात नाटकांचे स्वरूप, तंत्र, वेळ बदलून गेले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नाटकांमध्ये सामील होऊ लागले. संगीत रंगभूमीचे महत्त्व पूर्वीपेक्षा कमी होऊ लागले. पौराणिक व ऐतिहासिक विषयांऐवजी राजकारण, समाजकारण या विषयांना प्राधान्य मिळू लागलं. चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवलचा अर्थ होतो ब्लॅक अँड व्हाईट. बघा, कृष्णधवल शब्द लक्षात नव्हता, पण ब्लॅक अँड व्हाईट सांगितल्याबरोबर एकदम ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा म्हणजे जुना सिनेमा. हेच भाषेच्या बाबतीत जे आपण मगाशी बघितलं की प्रादेशिक भाषा आपली मागे पडत चालली आहे की काय, असं वाटायला लागलेलं आहे. ठीक आहे. कृष्णधवल नंतर रंगीत चित्रपटांचं युग आलं. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे. समकालीन परिस्थितीचं चित्रण चित्रपटामध्ये उमटू लागलं. चित्रीकरणाची स्थळे देशाबाहेर जाऊ लागली. देश परदेशातील वैविध्यपूर्ण जागा लोकांना दिसू लागल्या. परकीय भाषांमधील चित्रपट अनुवादित होऊ लागले. इंग्रजी चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी हिंदी अनुवाद पडद्यावर दिसू लागले. हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले. बघा किती भरभर बदल झाला आहे या चित्रपटाच्या क्षेत्रातला. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान याचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले. पूर्वी 3-4 तास चालणारा सिनेमा 1.5 तासांवर येऊ लागला. एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली. आता मोठमोठे जे मॉल्स झाले तिथे 4-4, 5-5 स्क्रीन्स असतात. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी 4 वेगवेगळे चित्रपट आपण बघायची तिथे मॉलमध्ये सोय केलेली असते. आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशापरदेशात हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले. पैसा भरपूर आला आता चित्रपटसृष्टीमध्ये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्याजवळ अमाप पैसा आहे. चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला. हा उद्योग कोट्यावधी लोकांना सामावून घेऊ लागला. प्रादेशिक भाषांमधील चित्रपट उद्योग बहरून आलेला आहे. कारण काय, अनुवाद
व्हायला लागले चित्रपटांचे. त्याच्यामुळे बघा बऱ्याच वेळेला तुम्ही टी व्ही चॅनल्स लावून बघा, अनेक वेळेला काही दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे साऊथचे जे चित्रपट आहेत ते हिंदीमध्ये डब करून दाखवले जातात. याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे अनुवाद सहज व्हायला लागला. त्याच्यामुळे हिंदी भाषिक लोक किंवा मराठी भाषिक लोकही तो दाक्षिणात्य सिनेमा सहज बघता येऊ लागला त्यांना. नंतर वृत्तपत्र. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर पडला. या माध्यमांचा प्रभाव व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनावर सुद्धा पडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे, जाहिराती छापून उद्योग व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे, लोकमत विधायक कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी वृत्तपत्रे कार्यरत होती. बघा, हा महत्त्वाचा भाग आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे इथपासून विविध उद्दिष्टांनी वृत्तपत्रे कार्यरत होती. इथपर्यंत अंडरलाईन करून ठेवा. वृत्तपत्रांचं उद्दिष्ट कोणतं होतं असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे. या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात छापली जात होती, म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्र रंगीत झाली. पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊ लागली आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे किंवा पुरस्कृत करणे अशा विविध मार्गांनी वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तुम्ही आजही बघाल की सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या घरात तुमचे वडील असतील किंवा आजी आजोबा असतील, त्यांना सकाळी चहाचा कप आणि सोबत न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र याची सवय असते. अनेक लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही वृत्तपत्र वाचल्याशिवाय, बरोबर आहे. पुढे त्यानंतर आहे दूरदर्शन. भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचं आगमन झालं. सुरुवातीला कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मगाशी सांगितल्याप्रमाणे असणारं दूरदर्शन पुढे रंगीत झालं. सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठराविक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्र, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यांचे सविस्तर वार्तांकन, बातम्या असे एक एक उपक्रम वाढत गेले. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात बहुसंख्य लोक दूरदर्शन समोर बसून असायचे. बघितलं तुम्ही मागच्या मार्चमध्ये वगैरे जेव्हा पहिलं लॉकडाऊन लागलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाभारत आणि रामायण या सिरियल्स दाखवणं सुरू झालं होतं. फार पूर्वीच्या काळी त्या दाखवल्या गेल्या होत्या. या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक या मालिकांनी दाखवून दिली. 1991च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन CNN वाहिनीने जगभर दाखवले. या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले. 1998मध्ये स्टार म्हणजेच काय, सॅटेलाईट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खाजगी उद्योग समूह भारतात आला आणि मग त्याचे वेगवेगळे चॅनल सुरू झाले. स्टार स्पोर्ट्स, ठीक आहे, स्टार TV, त्यानंतर आता स्टार 1, स्टार 2 असे पण चॅनल्स आहेत. यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपांच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले. आता बातम्या बघा तुम्ही, 24 तास सुरू राहणारे न्यूज चॅनल्स आहेत. त्या न्यूज चॅनल्समुळे कुठलीच बातमी लपून राहत नाही. प्रत्येक बातमी, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली बातमी आपल्याला ताबडतोब माहिती होऊन जाते. भाषा, सादरीकरणाचे तंत्रसज्ज स्टुडिओ आणि OB म्हणजे आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन्सचा वापर यामुळे या वाहिन्यांनी विस्तार घडवून आणला. यामुळे वार्तांकनात खुलेपणा, बहुविधता आली. देशाचा कानाकोपरा जोडला गेला. याचा परिणाम राजकारणावर सुद्धा झाला आणि सगळा देश बदलायला लागला. आतापर्यंत आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. आता पुढच्या वर्षी इतिहास या विषयाचे व्यावहारिक जगात उपयोजन कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. इतिहास हा दैनंदिन जगण्याचा भाग कसा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर या पाठामध्ये आज आपण बघा काय काय बघितलेलं आहे. बदलते जीवन भाग 2 मध्ये भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट,
वृत्तपत्र आणि दूरदर्शन या क्षेत्रात झालेला जो बदल आहे त्या बदलाची माहिती आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आणि याबरोबरच आपला हा जो 10वा भाग आहे, 10वं जे प्रकरण आहे, बदलते जीवन भाग 2, हा पाठ लहानसाच पाठ होता. काही प्रमुख गोष्टींमधले जे झालेले बदल आहेत ते आपण या पाठामध्ये अभ्यासले आणि या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा पाठ तुम्हाला राहणार आहे. त्याच्यामुळे लहानसा पाठ आहे, याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टी पण खूप आलेल्या आहेत. काही मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितल्या, पण तुम्हालाही हा पाठ वाचून त्याचा ज्या वेळेला तुम्ही स्वाध्याय सोडवाल त्यावेळेला अनेक बारीक सारीक गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये आहेत विचारण्यासारख्या. त्याच्यामुळे भाग 1 आणि भाग 2 बदलते जीवन या प्रकरणाचा हा नीट अभ्यासा. याबरोबर इतिहासाचा जो आपण द्वितीय सत्र परीक्षेकरता अभ्यासक्रम ठरवला होता तो या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी हे जे सध्या कोरोनाचं संकट सुरू आहे हे सगळं संपून आपले नियमित वर्ग सुरू होतील अशी आपण इच्छा करूया आणि पुन्हा एकदा शाळेमध्ये पुढच्या तुमच्या 10वीच्या महत्त्वाच्या वर्षी शाळेतच सगळं शिक्षण होईल अशी आशा करून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.